काँग्रेस सरकारला पक्ष उपविषव प्रिय स्वयंसेवक बंधू, आमच्या स्वयंसेवकांचे पालक आणि नागरिक, श्रीराम सायम शाखेचा वार्षिकोत्सव आहे. वार्षिकोत्सव साजरा करण्याचा मागचा हेतू असा असतो की पालकांना आणि नागरिकांना शाखा म्हणजे काय असतं, शाखेत काय संस्कार होतात, शाखेत काय घेतलं जातं हे कळणं यासाठी आजचा वार्षिकोत्सव आहे. आणि ही स्वयंसेवक आणि देशाची पुढची पिढी घडवताना संघाचा विचार नेमका काय असतो हे यातून मांडलं जातं. असा विचार मांडण्यासाठी आज आपले वक्ते आहेत मिलिंद नारायण तगारे. विनोदेश कॉलेजला प्राध्यापक आहेत. लौकिक अर्थाने ME पर्यंत शिक्षण झालेलं आहे. हेड ऑफ डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल जी फॅकल्टी आहे तिथे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत. काही वर्ष प्रचारक म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता ते दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे महाविद्यालय प्रमुख म्हणून काम करतात. परमपवित्र भगवा ध्वज इथं बसलेले सर्व माता बंधू भगिनी आणि स्वयंसेवक, आज आपण सगळेजण इथं या श्रीराम शाखेचा वार्षिक उत्सव बघण्यासाठी आपण आलात. आणि आत्ता आपल्यासमोर काही कार्यक्रम शाखेत होणारे अगदी किरकोळ कार्यक्रम आपल्यासमोर काही सादर केले गेले. तर या निमित्तानं ही शाखा जी आज आपण जिथं उपस्थित आहोत त्या शाखेविषयी थोडीफार मी माहिती आपल्याला सांगणार आहे. 1925 साली आज ज्याला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने जी संघटना शाखा चालवते ती ओळखतो, ती 1925 साली स्थापन झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1925 साली या देशावरती इंग्रजांचं शासन होतं आणि 1947 पर्यंत ते होतं. त्या काळामध्ये आपल्या म्हणजे 1925 सालापर्यंत आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशावरती अनेक वेळा मुस्लिमांनी राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यावेळेची समाजाची स्थिती जर लक्षात घेतली तर ती अतिशय वाईट होती. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा आपले प्रश्न सुटलेले नाहीत. तर याच्याही पेक्षा भीषण अवस्था ही 1925 पूर्वी आपल्या समाजाची होती. समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये भेदभाव होते, समाजामध्ये एकमेकाला मदत न करण्याची प्रवृत्ती होती. आपण नेमके कोण आहोत याच्याविषयी समाज विस्मृत झालेला होता. असे अनेक दोष आपल्या समाजामध्ये निर्माण झाले होते. त्याच वेळेस 1925 साली संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या व्यक्तींनी केली. व्यवसायाने त्यांनी मेडिकलचं शिक्षण घेतलं पण आपल्या आयुष्यात त्यांनी कधीही वैद्यकीय व्यवसाय केला नाही. त्यांनी असं ठरवलं की त्यावेळी त्यांनी त्या परिस्थितीचं आकलन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपला हा समाज आहे आणि त्यावेळी साधारणतः देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे जोरात होते, वेगवेगळ्या पद्धतीनं चळवळी होत्या, अनेक लोक होते, नागरिक, देशभक्त, क्रांतिकारक असे सगळे मिळून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. डॉक्टरांनी पूर्ण या देशाच्या परिस्थितीचा विचार केला. त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्य मिळवणं हे तर एक उद्दिष्ट असूच शकतं पण त्याचबरोबर आपल्याला पारतंत्र्य का आलं याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि या समस्येवर त्यांनी विचार केला आणि त्यांचं लक्षात आलं की नुसतं स्वातंत्र्य मिळवून चालणार नाही, तर आपल्याला या देशाला मिळणारं स्वातंत्र्य पुढे टिकवण्यासाठी जो आवश्यक असलेला समाज आहे त्या समाजाची निर्मिती केली पाहिजे. मग त्यांनी विचार केला की कुठले आवश्यक गुण आहेत असा समाज घडण्यासाठी. मग त्यांच्यासमोर मोठी यादी आली की त्या समाजात देशभक्ती असली पाहिजे, त्या समाजामध्ये आत्मसन्मान असला पाहिजे, त्या देशामध्ये स्त्रियांविषयी आपल्या जो समाजात पूर्वंपार चालत आलेला आहे ती आदराची भावना असली पाहिजे, आपल्या देशातलं जे शिक्षण आहे हे त्या पद्धतीचं असलं पाहिजे, सुसंस्कार होतील अशा पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि असे अनेक गुण, मग धाडस असेल, चारित्र्य असेल, विजुगुषी वृत्ती असेल, असे अनेक मुद्दे त्यांच्या लक्षात आले की हे असलेला समाज हा निर्माण केला तर कदाचित आज आपल्याला स्वातंत्र्य पटकन मिळेल पण ते मिळालेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आपण त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही असं त्यांचं चिंतन झालं. आणि मग त्यांनी ठरवलं की काय केलं पाहिजे.
त्यावेळेस स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचं काम होतं, पण त्या क्रांतिकारकाच्या कामाला मर्यादा होत्या की ते फक्त स्वातंत्र्य मिळवणं ह्या एका मुद्द्याभोवती केंद्रित झालं होतं. राजकीय चळवळी होत्या, त्यांचा विषय हा केवळ राजकीय होता की या देशाला इंग्रजांना हाकलून देणं आणि आपल्या स्वतःचं राज्य या देशामध्ये आणणं. काही सामाजिक चळवळी होत्या, त्यांचा उद्देश मर्यादित होता, ती म्हणजे या समाजातल्या कुप्रथा बंद करणं. काही आर्य समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, तर त्यांचा उद्देश मर्यादित होता. सगळ्यांचे हेतू चांगले होते, पण सर्वसमावेशक असा कुठलाही एक विचार, संघटना, चळवळ त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती. डॉक्टर हेडगेवार हे मेडिकलचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हे आपलं आयुष्य आहे हे पूर्ण या संघटनेसाठी किंवा या विचारासाठी व्हायचं की या देशामध्ये असा समाज कशा रीतीनं उभा राहील की ज्याच्यामध्ये हा पूर्ण चारित्र्य संपन्न असेल, जेणेकरून आपला हा देश परत कधीही पारतंत्र्यात जाणार नाही. आणि त्यावेळेस डॉक्टर काँग्रेसचं काम करायचे. तर 1923-24च्या दरम्यान एका अतिशय जहाल मतवादी होते, नंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं. एका म्हणजे कार्यक्रमामध्ये त्यांनी अतिशय इंग्रज सरकारविरोधी भाषण केल्यामुळे त्याला तुरुंगवास झाला आणि मग ते तुरुंगात असताना सुद्धा त्यांची विचार प्रक्रिया चालू होती आणि त्या सगळ्या सतत चालणाऱ्या विचार प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्यांनी असं ठरवलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली पाहिजे. मग संघ म्हणजे काय, तर मगाशी जसं म्हणलं की संघ म्हणजे या देशामध्ये असणारा जसा देशाला आवश्यक आहे असा नागरिक घडवण्याची काहीतरी स्थायी रचना आणि त्या विचाराचा परिपाक म्हणून आज जी आपण संघाची शाखा बघितली अशा शाखेची त्यांनी सुरुवात केली. डॉक्टरांना त्यावेळी सगळे समाजामध्ये मोठमोठी लोक होती. नागपूरमध्ये त्यांनी संघाची स्थापना केली आणि लक्षात आलं की इतका मोठा वयाने असलेला माणूस अशा बालांना घेऊन एका मोहिते नावाचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये पडका वाडा होता, त्याच्यासमोर मैदान होतं, त्या वाड्यामध्ये त्यांनी अशा छोट्या छोट्या मुलांना घेऊन ती शाखा सुरू केली. आपल्यापैकी ज्यांना संघाची जुजवी माहिती आहे त्यांना ही गोष्ट कदाचित माहिती असेल. त्यावेळी नागपूरले लोक हसायला लागले की ते म्हणाले की काय हा वेडा माणूस आहे की एवढ्या काळामध्ये डॉक्टर झाला पण पैसे मिळवायचं सोडून, संसार करायचं सोडून, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावेळेच्या तत्कालीन समाजातल्या सगळ्या चांगल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली. अरे हे काय करताय तुम्ही, हा मूर्खपणा आहे की असं बालांना एकत्र करून देशामध्ये परिवर्तन घडवणं हा मूर्खपणाचा विचार आहे. आणि आज जर आपण सगळ्यांनी विचार केला तर अशा ह्या मोहिते वाड्यातून सुरू झालेल्या शाखा, आज शाखा जी आहे ती जगभरात केवळ शाखा असंच नव्हे तर संघाने सुरू केलेली अन्य क्षेत्रांमध्ये सुद्धा कामं आहेत. 80 देशामध्ये जवळपास आज आपलं संघाचं काम चालतं वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून. त्यावेळी जी लोक डॉक्टरांना मूर्ख म्हणाले त्यांना नंतर 15 वर्षात तोंडात बोट घालावं लागलं की अरे बापरे, या माणसानं केवढं परिवर्तन घडवून आणलं या देशामध्ये. अशा पद्धतीचं काम उभं राहिलं आणि ते काम कशातून उभं राहिलं तर ते आजची आपण जी शाखा मगाशी थोडक्यात बघितली आपल्यासमोर त्या शाखेतून उभं राहिलं. तर ही शाखा काय आहे, जिथं आपले पाल्य या शाखेमध्ये येतात, तर ही शाखा काय आहे हे थोडंसं मला आपल्यासमोर ठेवायचं आहे. की शाखा असते ही पूर्ण जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून ते पूर्वांचलापर्यंत आपण कुठेही जाल तर ही शाखा आपल्याला बघायला मिळेल. ही शाखा सर्वसाधारणपणे 1 तास असते. अपेक्षा अशी आहे की या शाखेमध्ये जेव्हा स्वयंसेवक येतो, तो विद्यार्थी येतो, तेव्हा त्याच्यावर मगाशी जसं मी सांगितलं अशा सर्व गुणांचा संस्कार त्याच्यावरती व्हावा या पद्धतीनं या शाखेची रचना केलेली आहे. प्रामुख्यानं याच्यामध्ये 2 पद्धतीचे कार्यक्रम होतात. एक म्हणजे शारीरिक कार्यक्रम आणि दुसरे म्हणजे बौद्धिक कार्यक्रम. आपण शारीरिक कार्यक्रमांचा पहिल्यांदा विचार करू की आपण आत्ताच आपल्यासमोर काही 2-3 खेळ घेतले गेले. त्यातला पहिला खेळ होता तो स्पर्धेचा खेळ होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम होणं, त्यांची शारीरिक क्षमता टिकून राहण्यासाठी अतिशय आवश्यक भाग आहे आणि शाखेमध्ये हा अतिशय नेमकेपणाने अशा खेळांमधून, स्पर्धेच्या खेळांमधून केला जातो. याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण होतात, जसं की विजुगुषी वृत्ती आहे की मला जिंकलं पाहिजे, मला स्पर्धा केली पाहिजे या युगामध्ये, अशा पद्धतीचे काही संस्कार या खेळांमधून होतात. दुसरा खेळ होता तो म्हणजे काही वेळा आपल्याला माहिती आहे की गणिती, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्टिट्यूड्स असतात विद्यार्थ्यांमध्ये, तर त्या डेव्हलप होण्यासाठी काही विशिष्ट खेळांची रचना केली आहे. आपण सगळेजण सुशिक्षित आहात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज समाजामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस घेतले जातात.
त्याच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगात असलेले गुण असलेले किंवा नसलेले त्याचा विकास केला जातो. तर त्याच्यामध्ये एक सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणतो, अंकज्ञान आहे किंवा स्मरणशक्ती आहे किंवा लॉजिकल थिंकिंग आहे, असे वेगवेगळे छोटे छोटे खेळ आपण त्याच्यामध्ये डेव्हलप केले की ज्या समाजामध्ये 2,000, 5,000, 10,000 रुपये घेऊन त्याचे क्लासेस चालवले जातात आणि त्याच्यात हेच शिक्षण दिलं जातं जे संघामध्ये आपण अगदी छोट्या शिशुवयापासून त्यांच्यावरती ह्या पद्धतीची त्यांची केंद्र डेव्हलप करण्याचे काम या खेळामधून होतं. उदाहरणार्थ आता आपण जो दत्त पांडव खेळ बघितला तर त्याच्यामध्ये आपण जर त्याला म्हटलं की 3चा पाढा पाठ कर, 5चा पाढा पाठ कर किंवा एकाग्रतेसाठी काही आपण त्याला एक्झरसाइज दिला तर साधारणपणे विद्यार्थी तयार होत नाही ते करायला, पण त्यांना तो अभ्यास वाटतो. पण शाखेमध्ये आले ते आपसूकपणे हे सगळे खेळ आहेत ते इतके सहजपणे खेळतात की त्यांच्यामध्ये असलेल्या या गुणांचा आपोआप विकास होतो. जसा दुसरा एक खेळ आहे स्मरणशक्तीचा आहे. खेळ अगदी सोपा असतो, सगळे गोल करून बसतात. पहिला स्वयंसेवक एका वस्तूचं नाव सांगतो, पुढच्या स्वयंसेवकाला एकच काम आहे की आधी जेवढ्यांनी ज्या वस्तूंची नावं सांगितली त्याच क्रमानं त्या वस्तूंची नावं सांगायची आणि मग आपलं नाव सांगायचं, आपल्या वस्तूचं नाव सांगायचं. बघता तो खेळामध्ये साखळी वाढत जाते आणि आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा नवीन जेव्हा स्वयंसेवक येतो तो पहिल्या फेरीत बाद होतो. पुढच्या एक 8-15 दिवसात पुन्हा खेळ तो घेतला की तो एक राऊंड पूर्ण करतो, दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचतो. नंतर स्वयंसेवकांची ती क्षमता इतकी चांगली डेव्हलप होते की नंतर ते 5-5 फेरे जरी झाले तरी अगदी छोटे म्हणजे शिशु स्वयंसेवक सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने हा खेळ खेळतात. त्याच्यातून त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होत असतो. आपण खेळांमध्ये बघितलं अनेक, आता थोडे 3च खेळ आपल्यासमोर झाले. असे शारीरिक केवळ खेळ नव्हे तर आपण त्यांना सूर्यनमस्कार आणि योगासनं आज मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की समाज जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला. टीव्ही असेल, मोबाईल असेल, याच्यातून मुलांमध्ये शारीरिक कार्यक्रमाविषयी एक प्रकारे अनास्था आज निर्माण झालेली आपण बघतो की मुलं फारशी खेळायला उत्सुक नाहीये, पण टीव्ही लावतील तर कोणकोणते चॅनेल्स घेऊन बसतील तर ती 2-2, 3-3 तास पालकांची सतत तक्रार असते की टीव्ही समोरून उठत नाहीत. आणि शारीरिक व्यायाम नसेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलते जीवनशैलीचे परिणाम. आता डॉक्टरांपासून सगळे लोक सांगतायत की हे चित्र बरोबर नाहीये. भारत हा कदाचित येत्या काही वर्षात 1 नंबर डायबिटीस असणारा देश बनू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे शारीरिक व्यायामाविषयी असलेली मुलांची अनास्था. तर शाखेमध्ये हे सहजपणे आपण त्यांच्याकडून करून घेतो. आता आपण सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक बघितलं की 13 सूर्यनमस्कार असतील, अगदी घाम निघेपर्यंत खेळ अतिशय ईर्षेनी हे स्वयंसेवक खेळताना दिसतात. अशा पद्धतीनं काही शारीरिक कार्यक्रम, कदाचित लेझिम असतील, ते लेझिम आपण शिकवतो. काही वाद्य, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीला काही ना काही विरंगुळा किंवा एखादा विषयामध्ये गती असणं हे अतिशय आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा म्हणा किंवा मनोशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जेव्हा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये येतो म्हणा किंवा एखाद्या माणसाला निराशा येते त्यावेळी त्याच्याकडे असा कुठला गुण असेल तर त्याच्यातून तो लवकर बाहेर पडतो असं दिसून आलंय. संघामध्ये आपण अनेक वाद्य वाजवायला शिकवतो त्यांना. मग ती कदाचित बासरी असेल, ते कदाचित ड्रम असतील, ते कदाचित शंख ज्याला बिगुल म्हणतो ते असेल, सेक्सोफोन आहे, असे अनेक प्रकारची वाद्य आपण शाखेमध्ये वाजवायला शिकवतो. त्याच्यातून त्यांना तो एक वेगळा अँगल त्यांच्यामध्ये आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं शारीरिक कार्यक्रम शाखेमध्ये हे रोज अनिवार्यपणे घेतले जातात. सूर्यनमस्कार तर 13 होतात. त्याच्याशिवाय वेगवेगळे इतर शारीरिक कार्यक्रम जसं मनोरे करणं हा एक खेळ आहे. नेहमीचे स्पर्धेचे खेळ आहेत, 2 पतीमधले खेळ आहेत, मंडलातले खेळ आहेत, असे खेळ असणं, असे काही शारीरिक कार्यक्रम घेतले जातात. याच्यानंतर शारीरिक कार्यक्रम झाले की थोडे बौद्धिक कार्यक्रम त्यांचे होतात. जसं बौद्धिक कार्यक्रमामध्ये मी आता काही खेळ सांगितले, असे खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बौद्धिक कार्यक्रमामध्ये घेतो. त्याचबरोबर संघामध्ये काही 8 प्रकारचे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये सुभाषित आहे. ती सुभाषित आपण त्यांच्याकडून पाठ करून घेतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही सुभाषित केवळ पाठ झाली म्हणजे त्याची शारीरिक बौद्धिक विकास झाला असं नव्हे, तर तो विचार त्यांच्या मनामध्ये सतत राहतो. अशी सुभाषित पाठ करून घेतो. अमृतवचन म्हणजे ज्याला मोठमोठ्या लोकांनी काही चांगले सुविचार मांडलेले आहेत ते आपण त्यांच्याकडून पाठ करून घेतो. बोधकथा आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या भारतीय समाजाला अतिशय मोठी परंपरा आहे. अनेक थोर लोक होऊन गेले, त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत की जसं अगदी परवाच एका शाखेमध्ये एक गोष्ट सांगितली गेली की चाणक्याची, की तो चाणक्याला भेटायला एक प्रवासी आला होता, चिनी प्रवासी. तर त्या चाणक्यानं तो खोलीत आल्यानंतर त्यानं जो आधी काही सरकारी काम करत होता त्यावेळी एक दिवा होता
तो त्यानं विझवला आणि नंतर त्याच्याशी गप्पा मारताना दुसरा दिवा विझवला. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. तर ही गोष्ट जेव्हा त्या स्वयंसेवकांना सांगितली जाते, आज शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे जरी तास असले तरी जे शिक्षक आहेत किंवा जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्या लोकांना माहिती आहे की हा एक उपचार म्हणून तो कार्यक्रम उरकला जातो. पण त्याचं अतिशय मोठं महत्व आहे ते शाखेमध्ये आपल्याला दिसून येतं की जाणीवपूर्वक आपण अशा पद्धतीच्या बोधकथा या स्वयंसेवकांना सांगतो की ते संस्कार त्यांच्या मनामध्ये की प्रामाणिकपणा ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अनुशासन, मग तो अनुशासन शाखेत जसं शिकतो तसं तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनुशासन शिकतो. आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जो घरी कुठलीही गोष्ट न खाणारा, संघामध्ये काही विशेष कार्यक्रम होतात, जसं शिबिर असतं संघाचं, त्याला 3 दिवस शिक्षार्थी थंडीमध्ये कुठल्या तरी गावाला जाऊन राहतात. तिथं मुद्दाम राहायची व्यवस्था ही त्यांची रावट्यांमध्ये केलेली असते. अतिशय थंडी असते आणि त्या थंडीमध्ये रावटीमध्ये राहायला देतात आणि 3 दिवस पहाटे 5 ते रात्री 10 वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्यासमोर होत असतात. त्याच्यामध्ये काही स्वयंसेवकांना अशा सवयी असतात विद्यार्थ्यांना की मला हीच घरी अमुक पद्धतीची भाजी पाहिजे, माझं अंथरूण तुम्हीच घातलं पाहिजे, ताटावरून उठल्यानंतर हात कसा बसा धुतला की तो पुन्हा जाऊन टीव्ही समोर बसतो किंवा थेट जाऊन झोपतो. तर अशा पद्धतीच्या शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांना स्वयं अनुशासनाची सवय लागते, कारण तिथं आई नसते, बाबा नसतात. सगळ्यांसाठी एकच सूचना दिली जाते की आता याच्यानंतर जेवण आहे ते सर्वांसाठी समान असतं. मग त्याच्यात कदाचित न आवडणारी भाजी असेल तर पर्याय नसतो, ते त्याला खावंच लागतं. अशा पद्धतीचे गुण, अशा पद्धतीचे संस्कार ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्यांच्यासमोर होत असतात. बौद्धिक कार्यक्रमामध्ये अशा मी बोधकथा सांगितल्या, केवळ नुसतं त्यांच्यावरती हे संस्कार पण आपण करत नाही, तर हे संस्कार करताना त्यांच्यामध्ये ते गुण विकसित व्हावे म्हणून त्यांच्या गुणांना सुद्धा आपण वाव देत असतो. जसं आता आपण बघितलं असेल की कदाचित एखादी पद्य सांगितलं, एखाद्या अमृतवचन सांगतो, एखादा सुभाषित सांगतो, एखादा सर्वांसमोर पुढे येऊन माझा जसा आता गजाननरावने परिचय करून दिला, पण तसं हे बाल स्वयंसेवक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं परिचय करून देतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये आवश्यक असणारा सभाधीटपणा असेल, आत्मविश्वास असेल, याची निर्मिती त्यांची लहानपणापासून होते. हे जे आज कार्यक्रम आपण आपल्यासमोर सगळा त्यांनी सादर केला, याचं पूर्ण नियोजन हे इथं जे बसलेले बाल तरुण आहेत या सगळ्या मंडळींनी एकत्र बसून केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की केवळ ही सुरुवात आहे. हे जेव्हा मोठे होतील आणि संघाच्या अशा संस्कारात राहतील तेव्हा अतिशय मोठमोठे कार्यक्रम सुद्धा हे स्वयंसेवक लीलया कार्यक्रम पार करतात. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं की संघाला मॅनेजमेंटचं गुरु अशा पद्धतीनं मानलं जातं. त्याचं कारण हे 1 तासाच्या शाखेमध्ये की संघामध्ये कुठलंही मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं जात नाही, पण संघामध्ये होणारे 1 तासाच्या शाखेमध्ये जे संस्कार होतात त्याच्यातून त्याला ही सवय लागते. आपण आता बघितलं असेल शाखा लागण्यापूर्वी देवांग म्हणून स्वयंसेवक आहे, तर त्यानं पूर्ण या कार्यक्रमाचं आर्थिक नियोजन त्याच्याकडे दिलेलं आहे की तो किती पैसे गोळा झाले, त्याच्यातून किती खर्च झाले. गोष्ट साधी आहे पण हा संस्कार त्यांच्यावरती होतो. जसं गुरुपौर्णिमेला एक उत्सव असतो, त्याच्यामध्ये शिक्षार्थी स्वयंसेवक येतात, ते आपल्या गुरुसमोर काही पैशाचं समर्पण करतात. तर ते आलेले पैसे सुद्धा ते स्वयंसेवक एकत्र बसून ते मोजतात, त्या कार्यक्रमाचं वृत्त लिहितात, आपल्या तालुका कार्यवाहाकडे नेऊन देतात. ह्या छोट्या 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 गोष्टींमधून त्याच्या मनावरती संस्कार होत जातो. अशा पद्धतीचे संस्कार करणारा एक फॉर्म्युला ही 1 तासाची शाखा आहे. जसं बौद्धिक कार्यक्रम मी म्हणलं ते यांच्याकडून करून पण घेतले जातात. याच्या 1 तासाच्या शेवटी एक प्रार्थना असते. त्या प्रार्थनेमध्ये या भारत मातेला आपण आई समान मानलेला आहे आणि त्याची एक संस्कृतमध्ये प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण रोज म्हणतो. माझ्या सुदैवानं माझ्या आयुष्यामध्ये मी माशेलकर साहेबांचं भाषण ऐकलं, भटकर साहेबांचं भाषण ऐकलं. हे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी सुद्धा ही जी प्रार्थना आहे, हे जे एका ईश्वरी शक्तीला समोर ठेवून त्याची प्रार्थना करणं आहे, त्याच्याशी एकरूप होणं आहे, या गोष्टीलाही अनन्यसाधारण महत्त्व दिले. आपण जे म्हणतो की वैज्ञानिक दृष्टी असली पाहिजे, तर या प्रार्थनेमध्ये सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टी आहे. तर अशी प्रार्थना आपण त्या शाखेच्या शेवटी घेतो. त्यांना आपण त्या प्रार्थनेमध्ये अनेक गुण मागितलेले आहेत की मला ज्ञान दे, शील दे, चारित्र्य दे, अशी चांगली अतिशय सुंदर अशी प्रार्थना आपण शाखेत शेवटी त्यांची घेतो आणि मग ती शाखा सुटली की स्वयंसेवक आपापल्या घरी जातात. अशा पद्धतीनं ही 1 तासाची शाखा रोज चालत असते. त्याच्यामधून हळूहळू या येणाऱ्या स्वयंसेवकांवरती अशा पद्धतीचे संस्कार होतात आणि त्याच्यामधून संघाला अपेक्षित अशा पद्धतीचं व्यक्ती निर्माणाचं काम चालतं. बाहेर याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
अशा शब्दात ज्याचा उल्लेख केला जातो, असं व्यक्ती निर्माणाचं काम करण्याचं एक मेकॅनिझम म्हणजे संघ शाखा. त्याला एक गीत आहे संघामध्ये की मंत्र सोपा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभविते. आज आपण जी शाखा बघितली ही अतिशय छोटे छोटे कार्यक्रम आहेत. काहीतरी गमतीचे आपल्याला कदाचित गंमत वाटली असेल, त्याच्यामध्ये अजूनही वेगवेगळे मजेशीर कार्यक्रम असतात. पण याच्यातून जे साध्य झाले आज गेल्या 80 वर्षात संघाच्या वाटचालीमधून ते बघितलं तर ते अचंबित करणार आहे. उदाहरणार्थ 1993 साली मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होतो आणि दुर्दैवानं लातूरमध्ये भूकंप झाला. वास्तविक पाहता माझा आणि लातूरचा काही संबंध नाही, माझे कोणीही नातेवाईक नाही. पण स्वाभाविकपणे आम्हाला त्यावेळी आमच्या मनात आलं की अरे आपले अनेक बांधव आज त्या ठिकाणी मदतीला अडचणीत सापडलेले आहेत, तर मी तरुण आहे, मी काही काम करू शकतो, तर गेलं पाहिजे की नाही. तर आमच्या महाविद्यालयामधून संघरचनेमधून 250 तरुण आम्ही, म्हणजे त्यावेळेचे जिल्हाधिकारी जे शासनाला शक्य झालं नाही तिथं लोक नेणं मदत करणं, ते संघानं लिलया करून आणलं. हे फक्त मी एका शहराचं उदाहरण दिलं. 250 विद्यार्थी घेऊन मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी तळणी म्हणून गाव होतं जिथं नरसिंहराव आले होते, त्या ठिकाणी आम्ही तिथल्या आपल्या असलेल्या हिंदू समाजाची सेवा केली. हा संस्कार माझ्या मनामध्ये कुठून आला तर नक्कीच त्याच्यामध्ये संघाचा वाटा आहे की जसं मी लहानपणापासून शाखेत गेलो तर हा संस्कार की हा समाज माझा आहे, मग त्याचे जे सुखदुःखाचे विषय आहेत ते माझे असले पाहिजे. संघामध्ये आल्यामुळं देशाला एक चांगला नागरिक मिळतो, पण आज कुटुंबाला सुद्धा आवश्यक असलेला चांगला व्यक्ती निर्माण करायचं काम या शाखेमध्ये ती ताकद आहे. आज माझा महाविद्यालयाशी अतिशय चांगला संबंध असल्यामुळं मी जे आज तरुणांकडे बघतो तर ती परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कदाचित काही वर्षानंतर हेच विद्यार्थी तरुण होणार आहेत आणि आज मोठ्या प्रमाणावरती आपल्यालाही वर्तमानपत्रामधून आपण वाचतो की व्यसनाधीनता असेल, अनुशासनहीनता असेल, मोठ्यांना आदर देणं म्हणा न देणं असेल, आई वडिलांचं ऋण न मानणं असेल, असे अनेक बारीक 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 विषय हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मुलांमध्ये येताना दिसत आहेत. जी स्थिती फार एक 20-25 वर्षापूर्वी ही स्थिती फार नव्हती, पण आज त्या समस्येनं हे केवळ 2-3 मी उल्लेख केले, पण अशा अनेक समस्या आहेत. आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये काउन्सिलर ठेवावं की काय इतकी वाईट अवस्था आज आम्ही कॉलेजमध्ये बघतो, शाळांमध्येही कदाचित शिक्षकांचा तोच अनुभव असेल. मग ह्याला उत्तर काय? आज घरामध्ये अतिशय संस्कारित पालक उपलब्ध आहेत, नातेवाईक त्यांचे अतिशय संस्कारक्षम आहेत, तरी सुद्धा आजचा परिणाम मग असा का व्हावा की असं तरुणांना का वाटावं, याचा जर नीट विचार केला तर आज वेगवेगळ्या बदलत्या जीवनशैलीमुळं आजच्या स्पर्धात्मक युगामुळं आजचा विद्यार्थी हा जवळपास 16-17 तास घराच्या बाहेर असतो. त्यामुळं घरामध्ये होत असलेले संस्कार हे त्याला नीट व्यवस्थित शिस्तीमध्ये ठेवायला हे पुरेसे नाही आहेत. तर तो ज्या सर्कलमध्ये राहतो, तो ज्या वर्तुळामध्ये वावरतो, त्याच्या भोवतीचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तो ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतो, त्यांच्या विचाराचा एक फार मोठा पगडा आजच्या मुलांवरती दिसून येतो. आणि आज तुमच्या माझ्या सगळ्यांची गरज आहे की आजचे विद्यार्थी अशा चांगल्या संस्काराच्या व्यक्तींमध्ये राहिले पाहिजेत. अन्यथा अशी अनेक उदाहरणं आज समाजामध्ये दिसतात की आई वडील अतिशय चांगले आहेत, पण केवळ व्यसनाधीनता हा एक मुद्दा मी नाही मांडणार. अगदी सोपी गोष्ट की एक अतिशय चांगले आपले स्वयंसेवकच आहेत, पण त्यांचा मुलगा होता आणि त्यांना 11वीमध्ये काहीतरी 1,10,000 रुपयाची गाडीची मागणी केली. मी सुद्धा त्यावेळी थक्क झालो की असा एखादा मुलगा कसा काय मागू शकतो, की आपल्या पालकांची स्थिती काय, आर्थिक संपन्नता आहे की नाही, मला त्याची आवश्यकता आहे की नाही, असे अनेक लॉजिकल प्रश्न जे आपल्या मनात येतात ते आज त्या मुलाच्या मनामध्ये आले नाही. त्याला केवळ आई वडील कारणीभूत नाही, तो ज्या समाजात राहतो त्या समाजातले सगळेजण कारणीभूत आहेत की ह्या सगळ्यामधून संस्कार होत नसल्यामुळं आज तो प्रकार समाजात होताना दिसतो. तर अशा कुटुंब व्यवस्थेला सुद्धा आदर्श असा असणारा, या देशाला उपयोगी असणारा असा व्यक्ती घडवण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधून होतं. आणि असे तयार झालेले लोक काय करतात याची शेकड्यानी उदाहरणं आज आपल्याला देता येतील. त्याच्यामध्ये फार वेळ घालवायला नको. त्यातले एक उदाहरण मी दिले की समाजाच्या उपयोगी आहेत, तसंच व्यक्तिगत कुटुंबाच्या सुद्धा ते उपयोगी आहेत. आपल्या आसपासच्या लोकांना मदत केली पाहिजे, समाजनुकूल असलं पाहिजे, अशा पद्धतीचे अनेक विचार संस्कार त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर असा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शाखा हा विषय.
असे तयार झालेले स्वयंसेवक आज समाजामध्ये आपल्याला दिसतात आणि या स्वयंसेवकांच्या मदतीनं आपला असा प्रयत्न आहे की आपली जी भारत माता आहे ती पूर्वी जशी सुजलाम सुफलाम होती, आपला हा समाज आहे पूर्वी जसा हा दोषमुक्त होता, याला जी दैदिप्यमान परंपरा होती, या देशामध्ये असणारे जे आपण म्हणतो की भारत माता ही शिखरावरती होती त्या काळामध्ये, तेच दिवस आपल्याला पुन्हा आणायचे आहेत. त्याच्यासाठी अशी पिढी घडवणं हे आपलं स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सुजाण पालकांनी संघाचा विचार हा केवळ आपल्या कुटुंबापुरता न ठेवता आपले हितचिंतक असतील, आपले नातेवाईक असतील, आपल्या आजूबाजूला राहणारे लोक असतील, त्यांच्यापर्यंत हा विचार नेला पाहिजे. संघाच्या शाखेमध्ये अधिकाधिक उपस्थिती कशी येईल, विद्यार्थी कसे येतील, याच्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असं या निमित्तानं मी आपणासमोर आवाहन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.